सर्वांना. कशा सर्वजण जेवण करते. बघा, तुम्हाला सर्वांना एक गोष्ट सांगते. जीवनामध्ये ना तुम्ही सर्वांना दुखवा, सर्वांशी पंगा घ्या, फक्त आईशी नका. आईला कधीच दुखवायचं नसतं, माहिती का. जी व्यक्ती आईला दुखवते ना ती आयुष्यात कधीच सक्सेसफुल होऊ शकत नाही. कारण सगळ्यांना माहिती असतं की अरे ही व्यक्ती आईशी नीट नाही, ते दुसऱ्याशी काय नीट आहे. परंतु ते नसते वर आपलं बोलत असतात, पण त्यांना सर्वांना माहीत असतं की ही व्यक्ती आईशी नीट नाही ना, तर ही कोणाशीच नीट वागू शकत नाही. म्हणून म्हणते ना, जी व्यक्ती आईशी संबंध चांगले नसतात ना, तिचा जगात कोणाशीच संबंध चांगले राहू शकत नाही. त्यामुळं प्रत्येकाने, कुणी कशी आई असू द्या, वाईट असू, चांगली असू, देखणी असू, कुरूप असू, पण आईला जीवनामध्ये कधी दुखवू नका. अन्न खाते. जर तुम्ही आईला दुखवलं ना, तर तुम्ही जीवनामध्ये कितीही तुमच्याकडे पैसा असला, तुम्ही कितीही श्रीमंत असला, परंतु तुम्ही आईचा तळतळाट घेऊ नका. कारण का, आई ती आई असते. ज्या आईने तुम्हाला 9 महिने 9 दिवस पोटात ठेवलं, ज्या पोटात तिने तुम्हाला ठेवलं, तिला तुम्हाला ठेवायला, एक दिवस तुमच्या घरामध्ये ठेवायला तुमचं झालं नाही मन. किती वाईट मनाची तुम्ही लोक. बापरे, मी विचार करते ना की किती यांचं मन वाईट. ज्या आईने 9 महिने पोटात ठेवलं, तिला तुमच्या घरात एक दिवस ठेवायला तुम्हाला झालं नाही. म्हणजे तुम्ही किती वाईट मनाच्या, किती तुमचं वाईट मन आहे. हो, सांगण्याची वेळ येईल, परत मी व्हिडिओ करणारच आहे की कुठल्या दिवशी कुठली गोष्ट घडली, काय घडली, कशी घडली, कधी घडली, कोणामुळं घडली, हे सगळं मी सांगणार आहे. पण वेळ येऊ द्या, वेळ आल्यावर सांगणार आहे. आता मी तोंडाला माझ्या बंद केलेले काही कारणास्तव.